जय गुरु सर्वांना. हा, श्रावणी आली का? तुमचं खूप अभिनंदन सर. हो, या, थँक्यू थँक्यू. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. अभिनंदन सर. या, थँक्यू. श्रावणी, कसा वाटतं हे अभ्यास? श्रावणी माने. सर खूप छान वाटतं. समजतंय ना? हो. अच्छा, ओके ओके. चालेल, काय अडचण आली तर कॉन्टॅक्ट करत जा. हा. तर सुरू करूया आपण. मी आज दुपारी हा पाठ 9वा जो आहे तो ग्रुपवर टाकला होता आणि तुम्हाला विनंती केली होती की तुम्ही याला बघा, वाचा. ते शक्य झालं की नाही माहित नाही मला. मी वाचायला याकरता सांगितलं होतं की हा खूप सोपा पाठ आहे. तसा काही क्रियापद नवीन त्याने दिली आहेत यामध्ये. त्यातलं मी पहिलं क्रियापद वाचतो, मग पुढे आपण वाचू त्याला. पहिलं क्रियापद आहे ध्रुव. ध्रुव म्हणजे धारण करणे. धारण म्हणजे अंगावरती धारण करणे, कपडे धारण करणे, दागिने धारण करणे, शस्त्र धारण करणे वगैरे. त्याचं वर्तमान काळातलं रूप जे आहे, वर्तमान काळ आणि भविष्य काळ, हे दोन दिले आपल्या नेहमीप्रमाणे. सह धारयती, ते धारयंती. हे द्विवचन नाही दिलेलं यामध्ये, एक वचन आणि बहुवचन दिलेलं आहे. सह धारयती, ते धारयंती, त्वं धारयसी, यूयं धारयथ, अहम धारयामी, वयं धारयामः. आणि भविष्यकाळातलं रूप आहे सह धारयिष्यति, ते धारयिष्यन्ति, त्वं धारयिष्यसि, यूयं धारयिष्यथ, अहम धारयिष्यामि, वयं धारयिष्यामः. आणि अशा प्रकारचे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. म्हणजे नवीन जरी एखादं कुठलंही धातू आला तरी आपल्याला ते रूपांतर करता आलं पाहिजे, किंवा रूपांतर आपण म्हटल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की हे नेमकं काय आहे. की धारयती हे कुठल्या धातूपासून बनलेलं आहे, त्या कुठल्या धातूपासून कुठलं शब्द तयार होता. मी तुम्हाला एक लिंक पण टाकतो याच्यावरती. हे सगळं जे पतंजलीने जे नियम तयार केले किंवा अनेकांनी ऋषींनी नियम तयार केले त्यावेळेला त्याला अष्टाध्यायी म्हटलेलं आहे. आणि अष्टाध्यायीचे सगळे नियम जे आहेत एके ठिकाणी एका साईटवरती ठेवलेले आहेत, अष्टाध्यायी.com म्हणून. त्याच्यावर तुम्ही जर सर्च केलं तर सगळ्या प्रकारच्या विभक्ती आणि सगळ्या प्रकारची अशी क्रियापदाची रूपं आपल्याला बघायला मिळतात. आता इथून पुढे आपण वाचूयात त्यांना. पुढचं नाव समोरच आहे पहिलं, आनंद जोशी. कथ धातू वाचायचं. कथ म्हणजे सांगणे. कथयती. हा, कथयती तो अपूर्ण असेल का? सह कथयती, ते कथयंती, त्वं कथयसी. हा, जमेल का? स कथयती. हा, ते कथयंती. त्वं कथयसी, त्वं कथयसि, यूयं कथयथ. कथयथ. अहम कथयामि, अहम कथयामि, वयं वयं कथयामः. कथयामि. हा, येस, व्हेरी गुड. वयं कथयामः. हा, भविष्यकाळ. भविष्यकाळ. स स कथयसि. कथयिष्यति. 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 हा, ते कथयिष्यन्ति. हा, त्वं त्वं कथयिष्यसि, कथयिष्यसि, यूयं कथयिष्यथ. कथयिष्यथ. हे श पोटफोडे आहे, त्याचा उच्चार वेगळा असतो. कथयिष्य, हे श करताना जीभ आपली वर गेली पाहिजे. अहम कथयिष्यामि, अहम कथयिष्यामि, वयं कथयिष्यामः. वयं कथयिष्यामः. व्हेरी गुड, छान. निलिमाताई,
क्षल क्षल म्हणजे धुणे. क्षल क्षालयति सः शालयति हम्म, ते शालयन्ति हम्म, त्वं त्वं शालयसि यूयं शालयथ व्हेरी गुड. अहं शालयामि वयम वयं क्षालयामः व्हेरी गुड. सः भविष्यत्कालः. भविष्यकाल सः शालयष्यति हम्म, ते शालयिष्यन्ति हम्म, त्वां शालयिष्यसि हम्म, यूयं शालयिष्यथ व्हेरी गुड. अहं शालयिष्यामि वयं वयं. शालयिष्यामः. नाईस, छान, मस्त. थोडस जरा जिभेला सवय नसते आपल्या एवढ्या जवळ शब्दांची, थोडस अवघड जाते केव्हा केव्हा, पण होतं ते. याच्यापेक्षा रशियन शब्द बघितले तर ते असेच मोठे मोठे शब्द असतात. त्याचं ओरिजिन सुद्धा संस्कृत मधूनच केव्हा तरी आहे. ओके, सुनंदाताई, सुनंदागिरी. हा, सर मी खूप दिवस नव्हते ना, मी सगळंच विसरले. अरे मी थोडी वाचायचं, प्रॅक्टिस करते. वाचायचं फक्त, काय ते करायचं. पाल, सह वयम वगैरे मी सगळं मी विसरले. मी आहे ना. हा, मी कसं करताय मग. पाल, पाल म्हणजे पालन करणे. हा, सह सह पालयति ते ते पालयन्ति त्वं त्वं पालयसि यूयं यूयं पालयथ अहं अहं पालयामि वयं यूयं वयं वयं पालयामः. पालयामः. हा, सह पुन्हा वरचे सह भविष्यकाळ. पालयिष्यति हा, ते ते पालयिष्यन्ति पालयिष्यन्ति. पालयिष्यन्ति हा, त्वं पालयिष्यसि व्हेरी गुड. यूयं 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 पालयिष्यथ ओके, यूयं पालयिष्यत्य पालयिष्यथ अहं पालयिष्यामि 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 वयं वयं पालयिष्यामः पालयिष्यामः. पालयिष्यामः व्हेरी गुड. पालयिष्यामः. थँक्यू पालयिष्यामः. सर. या, व्हेरी गुड. श्रावणी, बघा, प्रयत्न करून बघा. तुल, तुल म्हणजे तोलणे. श्रावणी वाचायचं आहे फक्त. हा सर. हा, तुल, तोल, तोल म्हणजे तुल तोलणे, वजन करणे. हा, सह हा तोलयति सह स तोलयति ते तोलयन्ति ते तोलयन्ति त्वं तोलयसि त्वं तोलयसि यूयं ते तोलयथ यूयं तोलयथ अहं तोलयामि अहं तोलयामि वयं तोलयामः. वयं तोलयामः. चा मराठीमध्ये अर्थ लिहिलेला आहे. ती सगळं त्या हा ग्रुपवर टाकलेलं आहे. त्याचं आपल्या मोबाईलवर किंवा कुठेच डाउनलोड करायचं कॉम्प्युटरवरती आणि त्याला वाचायचं असेल. भविष्यकाळ. हा, भविष्यकाळमध्ये हा काय म्हणते त्याला, सह तोलयिष्यति. सह तोलयिष्यति हा, ते ते तोलयिष्यन्ति इष्यन्ति ते तोलयिष्यन्ति त्वं तोलयिष्यसि त्वं तोलयिष्यसि त्वं तोलयिष्यसि यूयं यूयं तोलयिष्यथ यूयं तोलयिष्यथ अहं तोलयिष्यामि अहं अहं तोलयामि तोलयिष्यामि वयं तोलयिष्यामः. वयं वयं तोलयिष्यामः. तोलयिष्यामः. हा, श्यामः. व्हेरी गुड, छान. क्षामः. आता हे एवढे शब्द आपल्याला हे 4-5 स्लाइड मध्ये दिले त्यांनी. आता ह्याच्यावर आधारित काही वाक्य आहेत, ती आपण वाचून समजून घ्यायचा प्रयत्न करू. हे भाषांतर आहे मराठीमधून किंवा हिंदीमधून संस्कृतमध्ये करायचं. आपल्याला परीक्षेमध्ये आज सकाळी मी काही पेपर्स पण टाकले होते ग्रुपवर, तुम्ही बघितले असतील ते. त्यामध्ये परीक्षेचा पॅटर्न आहे. परीक्षेचा आपण नंतर केव्हा तरी डिस्कस करू, पण सध्या जे आहे ते पण भाषांतर कसं करायचं हे हिंदीमधून संस्कृतमध्ये, कारण आपल्या हिंदीची पण सवय झाली पाहिजे. आपण हिंदी वाचायचं आणि त्याचं संस्कृतमध्ये भाषांतर जे आहे ते बघून समजून घेऊ आपण, समजलं का नाही समजलं आपल्याला.
वेदश्री हो सर. या. बैल जलद चालतात काय? बलिवर्धा वेगेन चलंती किम. किम. हा, बलिवर्धा वेगेन चलंती किम. आता बलिवर्धा एक वचन आहे का बहुवचन आहे? हो. बलिवर्धा बहुवचन. बहुवचन आहे, कारण इथं क्रियापद सुद्धा बहुवचन आहे, चलंती. आणि इथं प्रश्न हो. जो आहे तो बैल जलद चालतात काय? आणि आपल्या परीक्षेमध्ये काय विचारणार आहे प्रश्न तो, क्या बैल तेज चलते है? कारण परीक्षेमध्ये मराठी येणार नाही, हिंदी येईल. हो. आणि हिंदीचं आपल्याला भाषांतर संस्कृतमध्ये करायचं आहे. ओके, हो. थँक्यू. वैशाली ताई, हिंदी वाचा, म्हणजे आपल्याला सवय घर ती में दरवाजे होते होते हो. है, खाली है घर इकडे में खाली येते. दरवाजे होते हैं. हाँ हाँ हाँ, घर में दरवाजे गृहे. होते हैं. हाँ. गृहे द्वाराणि सन्ति. धर्मी ही सप्तमी आहे. हम्म. दरवाजे म्हणून गृहे झालंय. दरवाजे हे अनेक वचन आहे. आणि घर में क्या होते हैं म्हणून ते कर्म आहे, द्वितीय विभक्ती. आणि त्याचा र आलाय म्हणून तो णी झालाय, द्वाराणी. छान छान, हेच मला बघायचं होतं, मला काय सांगतात की नाही. आणि बहुवचन संती. तर आम्ही चॅम्पियनचे स्टुडंट्स आहोत. नाही हो, तसं काही आणि नाही. होते हा. हे अनेक वचन म्हणून संत संती, नाही, छान, व्हेरी गुड. म्हणून संती आलेला संती. आहे. आणि Right. हा वर्तमान काळ आहे. वर्तमान काळ. नाईस, व्हेरी गुड, छान. स्नेहल ताई, आसनांवर शिष्य बस हो नाही, तुम्ही अजून एक मागे जा ना, एक घर मागे. 3 विशाले नंबर. 3 हा. नंबर. हा. मोठ्या घरात अनेक दरवाजे असतात. बड़े घरों में कई दरवाजे होते हैं. हम्म, विशाले गृहे अनेकानी द्वाराणी सन्ति. हम्म, विशाले हे गृहेचं विशेषण आहे. हम्म, गृहे ही सप्तमी आहे, एक वचन. हम्म, त्यामुळे विशाले पण सप्तमी एक वचन आहे. हम्म. अनेकानी द्वाराणी, द्वारमचं हे द्वारांचं, हा, बहुवचन आहे. बहुवचन आहे. आणि अनेक मूळ शब्द काय आहे? अनेकच आहे. अनेकच. हा, द्वाराणी आलं म्हणून ते अनेकानी झालं ते. द्वाराणी आलं म्हणून विशेषाने, अनेकानी आलं, विशेषाने ते पण झालं. बहुवचन आहे. आणि संती म्हणजे असतात. बहुवचन. तर हे पण प्रथम पुरुषवाचक बहुवचन क्रियापद आलंय. बहुवचन. असतं. अस्तीचं, हा, असं बहुवचन, अस्तीचं बहुवचन, संधी. आता सर, जेव्हा समजा, हा, त्या पहिल्या वाक्यामध्ये बलिवर्धा हा वेगेन चलंती, तर बलिवर्ध बहुवचन आहे, तर वेगेचं बहुवचन घ्यायचं की नाही नाही, वेगेनच नाही येईल ना? ते. ओके. त्याचं नाही बहुवचन घ्यायचं. हे कसे चालतात, वेगेन चालतात, त्याला काय वेगळं घ्यायची गरज नाही. ते सर कन्फ्युजन माझं जात नाही ते प्रत्येक नाही, वेळी होईल ना, असं. सवय नव्हते, 1-2 वेळा वाचला घेऊन जाते. आता तुम्ही विचारलं, मी सांगितलं, तुम्हाला माहित झालं, संपलं. आता याच्यानंतर लक्षात राहील तुमच्या ते. ओके. एकदा बघितलं, समजलं की मग विसरत नाही माणूस. आता जेव्हा आपण भाषांतर करतो, हे काय कन्फ्युजन आहे हा. त्यांचं आणि तुमचं? हे मला नाही, त्यांचं काय म्हणणं होतं की परत सांगाल का? बलिवर्धा हा हे बहुवचन आहे ना, त्याचं म्हणणं वेगेन सुद्धा बहुवचन पाहिजे हा. का? तर वेगेन काही त्याचं विशेषण नाहीये. वेगाने चालतो हे क्रिया विशेषण आहे. ते कशाशी हा. रिलेटेड आहे? क्रियापदाशी. हा, बरोबर. त्यामुळे त्याचं बहुवचनाचं काही कारण नाहीये. करेक्ट. बलिवर्धा हा बलिवर्धा हा वेगाने हा. चालतो, एक हा. बैल पण वेगाने ओके. चालतो, अनेक बैल पण वेगाने चालतात. त्यामुळे त्यामुळे ते बदलणार. हा, म्हणून वेगेन कॉमन राहील तिथे. आणि चलंती हे बलिवर्धा हा अनेक आहेत म्हणून चलंती. ओके. मग ते क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं का त्याला? कारण ते सगळेच वेगानेच चालणार आहेत. एक हा, चालणार नाही तसं आणि तिथे अनेक बदलत नाही. हा, चालणार याचे म्हणजे नामानुसार बदलत नाही ते. ओके. हे तृतीय आलं त्या ठिकाणी, वेगेन, वेगाने चालते. हा. आणि ते विभक्ती तृतीय आहे ना ती, कसे चालते, ते वेगात चालते म्हणून वेगेन आलं ते. हम्म.
पण तेच माझं तर हे की क्रियाविशेषण म्हटलं तरी चलंती पण बहुवचनच आहे. हो ना मग. आणि मागे नाही तो पण ते नियम कसं बघितलाय तो हा त्याच्याप्रमाणे विभक्ती आणि नाही, वचन ह्याला करायचं. विभक्ती हे नाही माझं येणार त्याला. कन्फ्युजन वेग तिथं येणार, झालंय. तृतीयेला नाही येणार त्याला. ते होत नाही, अच्छा. बहुवचन नाही होणार त्याला. ओके. कारण साधा आपण विचारू शकतो ना, वेगाने चालायचं, वेगाने चालतात, वेगाने चालतो, वेगाने चालते. हे स्त्रीलिंग असो, पुल्लिंगी असो किंवा बहुवचन असो किंवा एकवचन असो, वेगाने वेगाने असंच राहील ते बदलत नाही. बघू पुढे ठीक आहे. एखादं असं आलं उदाहरण तर आपण पुन्हा चर्चा करू त्यावरती. ओके सर. हे वाक्य असं आहे, लक्षात ठेवा, म्हणजे परीक्षेपुरतं. सध्या फोकस आपण अभ्यासावरती प्लस परीक्षेवरती पण ठेवू. तर विशाले गृहे अनेके द्वाराणी संधी. आपण जेव्हा भाषांतर करायला घेऊ परीक्षेमध्ये त्यावेळेला हे वाचलेलं वाक्य नॉर्मली आपल्याला आठवतं. आता हे आपण जेव्हा घरी वाचू अभ्यासाची तयारी करता, बडे घरों में कई दरवाजे होते हैं, विशाले गृहे अनेके द्वाराणी संधी, हे आपल्या डोक्यात बसतं ते. आणि मग तिथे जेव्हा भाषांतर करायला गेलो, समजा आपल्याला नाही आठवलं तिथे ऐन वेळेला, तर काय करणार आपण त्या ठिकाणी? पहिल्यांदा बडे, बडे म्हणजे काय? विशाल. आता विशाल घ्यायचं का अजून काही करायचं माहित नाही. मग घरो में म्हणजे काय होईल? ते घरात, घरात म्हणजे सप्तमी, म्हणजे मग गृहे. मग गृहे घेतलं तर मग बड्या करता विशाल आहे, तर मग ते विशाले होईल. कई दरवाजे, कई म्हणजे अनेक म्हणून आपण त्याला. मग हे दरवाजे म्हणजे द्वाराणी, अनेक एक दरवाजा नाही, अनेक दरवाजे ना, म्हणून द्वाराणी होईल. मग द्वाराणी झालं की ते अनेक ऑटोमॅटिकली अनेकाणी होईल. आपल्याला एक आठवलं की बाकीचं आठवतं. मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की होते है घ्यायचं का संती घ्यायचं का भवंती घ्यायचं? कारण इथं होते है म्हटलं, मराठीमध्ये काही येणार नाही आपल्याला. देअर आर मेनी डोअर्स इन दिअर बिग हाऊस, इथं आर म्हटलेलं आहे. जेव्हा कुठे आपल्याला कन्फ्युजन होईल हिंदी मधलं घ्यायचं का इंग्रजी मधलं घ्यायचं, तेव्हा दोन्ही वाचायचं आणि मग ठरवायचं की होते हेच आपण आर म्हणायचं का टू बी घ्यायचं. इथं आर म्हटलेलं आहे म्हणून इथे संती घ्यायची. आपण थोडासा विचार करून सुद्धा भाषांतर करू शकतो. म्हणून म्हटलंय आपण एकदा वाचायचं, आठवायचं आणि कागदावर लिहायचं, म्हणजे मग ते पक्क होतं. आता हे जवळजवळ सगळ्या पीडीएफ तुमच्याकडे असतील, त्या तुम्ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करायला हरकत नाही. आता त्यात जर काही अडचणी आल्या तर तुम्ही संपर्क करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, पुढचं गिरीश देशपांडे साहेब. हो सर. आसनावर शिष्य बसतात, शिष्य आसनों पर बैठते हैं, आसनेषु छात्राः उपविश्यन्ति. उपविशंती. हे आसनेषु आलं कारण इथे आसनांवर आहे अनेक वचन आहे. हा, आणि आणि अनेक वचन आहे, शिष्य आसनो त्याच्यावर बसतो. हे वर किंवा मध्ये दोन्ही ठिकाणी सप्तमीच आहे. आसनावर बसतो सप्तमी दिली. सप्तमी. आपल्याला असं कन्फ्युजन व्हायला नको की आपल्याला फक्त घरामध्ये सांगितलं म्हणून आसनावरला कोणती विभक्ती घ्यायची असं वाटायला नको आपल्याला. तर आसनांवर सुद्धा सप्तमी विभक्तीच राहील ती. झाडावर सुद्धा म्हणजे वृक्षेषूच येईल त्या ठिकाणी. अनेक झाडांवरती वृक्षेषू येईल, एका झाडावरती वृक्ष येईल. आसनावर म्हटलं तर आसने येईल, इथे आसनांवर म्हटलंय म्हणून आसनेषु. शिष्य म्हणजे अनेक शिष्य, कारण काय? क्रियापद बसतात आहे म्हणून छात्र हा. आणि उपविशंती, आता उपविश हा शब्द गेला नसेल आपल्याला. उपविश म्हणजे बसणे, त्याचं बहुवचन उपविशंती. तर त्याला आणखी कुठला सोपा शब्द आहे का कशा करता? उपविशंती हा सगळ्यात सोपा आहे. उपविशंती ह्याला एक दोन वेळा म्हटलं आपण की सवय होऊन जात त्याला. आपण उपविश म्हणायचं, बसण्याऐवजी उपविश. सत्य भविष्य काय का उपविशंती? उपविशंती, हो, बसतात म्हणजे बैठते. आता हे त्यांनी तसं पाहिलं तर हे ऍक्च्युली सीट म्हटलेलं आहे, व्हील सीट नाही म्हटलं. इथे उपविशती एक नाही हे वर्तमान काळाच येतो, भविष्य काळ नाही. ते उपविशंती जे ना ते हे छात्रा हा आहे ना, म्हणून उपविशंती बहुवचन आहे ते. मध्ये पुन्हा उपविश बहुवचन त्याचं वेगळं झालं असतं. तो श त्या शब्दातच ते आहे शब्दातच आहे. उपविश त्या ठिकाणी आहे असं वाटतं आपल्याला. शंती झालाय. थोडा वेळ क्षणभर कन्फ्युज होत.
पण हे इकडे पाहिलं आपण की मग ते त्याचं भविष्यकाळ काय होईल? हा आणि तुम्हाला बघून सांगतो मी. एक लक्षात मला ओके, पण नाही ठीक आहे. राहणार. मला या वाटलं ठिकाणी उपविष्यचं उपविशती आणि उपविशंती होईल विदाऊट हो य ना, का बरोबर आहे असं ना. नाहीये का? उपविशती होईल ते हा मग एका य शिष्याला. आला म्हणून मग भविष्य काळाचं. हा, अनेक शिष्य आले ना म्हणून भविष्य नाही, भविष्यकाळ नाही ते वर्तमान काळात येतो. उपविशंती हे अच्छा बहुवचन आहे. बहुवचन. छात्रा अच्छा हाचं पण मग बहुवचन आहे. य पाहिजे तिकडे, य पाहिजे तिकडे मला इथं दिसत उपविश्य. नाही शब्द तो नेमकं तो. उपविशंती आहे ना ते पूर्ण श आहे नाही ना ते. उपविष्यंती लिहिलंय म्हणून म्हटलं, अच्छा. विष्यंती लिहिलंय. नाही, मी हा. तुम्हाला कन्फर्म करतो मग. उपविशंती का उपविशंती? ठीक आहे, पेंडिंग आणि ठेवा आपण या लक्षात. उपविश्यमध्ये सर श आपला शामरुगाचा श असेल ना? मला वाटतं ते शामृगाचा आहे तो. हा, इथे उपविशती. पोटपड्या श आलेला आहे. तो का आला बघू. चौथा शामृगातला श आहे. शामृगाचा आहे ना. हा. शामृगातला श आहे, मी चेक हो, बरोबर केलं. आहे. उपविश मला हो आठवतं. हो मग इथे जे बरोबर आहे. पोटपड्या श झालं ते कुठल्या नियमाआधारे बदललं हे सांगतो. ओके. कारण इंग्लिशमध्ये पण स्टुडंट्स सिट ऑन द सीट्स आहे, म्हणजे सीट्स विल आहे. हो, सिट. बहुवचन आहे ना मग. बहुवचन हा, असण्याबद्दल बहुवचन आहे प्रॉब्लेम पण नाही. भविष्यकाळ नाहीये. भविष्यकाळ नाही बरोबर हा आहे. भविष्यकाळ वर्तमान नाहीये. काळाचं आहे. हा, हे सुद्धा क्रियापद भविष्यकाळात नाहीच आहे ते. आहे ते बरोबर. वर्तमान काळातच आहे ते. फक्त आपल्याला ओके. पाहायचं की ते पोटपड्या श हे नॉर्मल आहे, म्हणजे योग्य आहे तिथे. एवढंच बघायचं. ठीक. तर मला तेच वाटतंय की तो शामृगाचा श असायला पाहिजे, बरोबर म्हणजे आहे. उपविशंती होईल आणि हा. भविष्य काळात उपविष्यंती हो, असं होणार ते. मी कन्फर्म करतो असं. मॅडम. हा, हा. ऍक्च्युली कोपायलट पण सांगतं की शामृगाचा श असला पाहिजे. याच्यामध्ये का हो ना. हा. मग आणि असं म्हणजे य नाही ना त्यात, म्हणजे पूर्ण विदाऊट श य तर राईट. पूर्ण श आहे का पूर्ण श हा, आहे. पूर्ण श आहे. पूर्ण श. इथे? मग याचा अर्थ हे अर्ध श आणि य लिहिलं असेल ते चुकलं असेल ते. नाही, मला काय हे हा. पट्टीमुळे दिसत नाही इकडचं सगळं. मी तुम्हाला कन्फर्म करतो. उपविशंती म्हणजे हं. पूर्ण श आणि न ला त असं उपविशंती. बर, मी तुम्हाला कन्फर्म करतो. मी मार्क केलं इथे. अच्छा, ओके. पुढे सुरेखाताई. हा सर. वे वहा क्या कर रहे है. सोपं आहे वे एकदम. म्हणजे ते हं, बहुवचन, हं, तत्र हं. किम कुर्वन्ती म्हणजे ते तिथे काय करतायत. व्हेरी गुड. ते हे बहुवचन पुढचं आहे. पुढचंही हा, वाचून घ्या मग. पुढचं वे खा रहे है, हं, ते भोजनम कुर्वन्ती म्हणजे ते भोजन. जेवतायत, जेवतो. खातायत. राईट. हे दोन्ही रिलेटेड आहे एकमेकांशी. ओके. रवींद्र जोशी साहेब. क्या तुम नहीं कर रहे नाही, किम हे नाही, इथं जे आहे राहिलं काहीतरी. काय झालं? भोजन तुम्ही टाकावं भोजन लागलं करीत नाही ना, काय तेच ना? नाही. भोजन टाकावं लागलं ना इथे. भोजन नाही झालं त्याच्यामध्ये. अच्छा. हं. क्या क्या तुम भोजन, हाँ काय तुम्ही नाही भोजन कर करीत रहे. नाही काय, क्या तुम भोजन नहीं कर रहे हो होईल ते. हा. की किम हा. भोजनम न कुरुतः, हं. किम किम यूयम भोजनम न कुरुतः. न कुरुथ. खूपच आहे, सोबत किम काही ते फक्त हा काय साठी किम आहे, आता युयम म्हणजे अनालिसिस नाही का आपल्याला माहित झालं होतं ते किम युयम हा. भोजनम कुरुथ. फक्त हे युयम आला की कुरुथ येणं आवश्यक आहे. हो. आणि त्याचे ते क्रियापदाचं रूप त्या कर्त्याप्रमाणे बदललं पाहिजे. सर, हे इंग्लिश किंवा हिंदी घेताना ह्याच्यामध्ये बहुवचन असल्यासारखं नाही वाटत, राईट? म्हणजे आपण मराठीमध्ये सांगू शकतो तुम्ही म्हटलं तर, पण क्या तुम म्हटलं तर हा, त्वम हिंदी पण पण असू थोडं शकतं, कन्फ्युज राईट? होऊ शकतं. हिंदी इंग्रजीमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. त्वम घ्यायचं का युएम घ्यायचं असं होऊ शकतं. तिथे तुम्ही तुमच्या तिथे ऐवजी तुम्ही जर जे आप योग्य आलं वाटेल ते असेल तर घेतलं मग चालतं. कळतं. मग त्या ठिकाणी अच्छा. तुम्हाला परीक्षेपुरतं हे दोन्ही गोष्टी ग्राह्य धरल्या जातील. किंवा तुम्ही ऑब्लिक टाकून दोन्ही घ्या. अच्छा, ठीक आहे. आणि स्लॅश ते मारून आप असलं तर मग कळतं की युयम चालेल म्हणून, पण हा, तुम आप म्हटलं तर आप दिलं त्याने इमानदारीने तर आहे, माहित हा. नाही आता म्हणजे ते आदरार्थी वापरलं ठीक आहे त्याने, नाही तर मग तू म्हटलं तर त्वम घ्यायचं का युएम घ्यायचं ऑप्शन तुम्हाला आहे. दोन्ही लिहिलं तरी तुम्ही योग्य आहे, एक लिहिलं तरी योग्य आहे. फक्त त्याप्रमाणे क्रियापद आलं पाहिजे.
तुम्ही युएम लिहिलं तर कोणतं क्रियापद आणि त्वम लिहिलं तर कोणतं क्रियापद, एवढी काळजी घे. हे जर त्वम असलं तर काय आलं असतं इथे? किम त्वम भोजनम अं, न करोती करोषि करो करोती. हा. करोसी करोती येईल. करोसी करोशी सर, करोशी. करोशी करोशी हा. पोटफड्या श. शामृगाचा श. हा शामृगाचा नाही, पोटफड्या श. शामृगाचा पोटफोडाश. हा सॉरी सॉरी, तेच म्हणताना मी चुकून बोलले. होतं बरोबर. त्या क्ष मगाचे एक सांगायचं राहिलं, क्षचा उच्चार जो आहे ना तो हा. सुद्धा त्याच्यामध्ये पोटफोड्या शच आहे. आपण कुठल्या? म्हणताना सवयीने म्हणतो क्ष, हा, पण तो हा. क्ष असा हा आहे. उच्चार करताना हा, तो उच्चार क्ष करताना जो आहे ना ते जीभ टाळून हा. लागली पाहिजे ती. क्ष. हो क्ष आहे तो. कारण की इकडे कन्नडामध्ये पण क्ष जो लिहितात ना त्यांच्याकडे क्षला वेगळं अक्षर नाहीये, तर तो अच्छा. अर्धा क आणि पोटफोड्या श असं अच्छा, लिहितात. पोटफड्या श घेतात का ते? हो, आपल्या पोटफोड्या श घेतात. मराठीमध्ये शामृगाचा श आहे. हा, म्हणजे यांच्याकडे एक क्ष अक्षरच नाहीये, त्याच्यामुळे हा ते हा. अच्छा त्यांना अच्छा. जोडाक्षर म्हणूनच लिहितात. आणि मग त्या ते बाराखडीमध्येच नाही का, कर्नाटकाच्या कानडी बाराखडीमध्ये? हा, कर्नाटक ऍक्च्युली 14 खडी किंवा 15 खडी आहे, पण तो हो वेगळा हो. विषय अच्छा. राहिला. बरं बरं बरं. त्यांच्याकडे एक उ छोटा आहे आणि अच्छा. ओ छोटा आहे. ओके ओके. आपले जे आहेत ना ते दीर्घ आहेत, जसे ई उ हा हा उ. हा 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 हा, हा. तसं ते ए आहे ना तो छोटा ए आहे आणि ओके ओ दुसरा आपण जो म्हणतो तो दीर्घ ओ आहे. त्यांच्याकडे एक छोटा ओ आहे, त्याच्यामुळे ती 14 कडी 15 कडी होते. ओके ओके पण तो ओके. तो वेगळा विषय आहे. प्रत्येक पण ते भाषेचा क्षचं फक्त सांगायचं हा राहिलं, हा क्ष, येस. क आणि श. हा हा हा. ओके आणि ओके. थँक्यू. आपल्याकडे लिहितात ना तसं उलटं लिहितात. आपल्याकडे जे वाक्य अर्ध लिहितात, आता हा हे हा. कुरवंती आहे किंवा दुसरं हो. एक कुठलं तरी का, हा, हा. द्वाराणीमध्ये आपण द पूर्ण लिहितो आणि व अर्धा लिहितो. हो हो. त्यांच्याकडे व पूर्ण लिहितील आणि द अर्धा लिहितील आणि तो द खाली किंवा वर येतो. म्हणजे ते वाचायला पण खूप नाही उच्चार डिफरंट मग आहे. दुआ करतात का कसं करतात? हा, उच्चार बरोबर द्वार असंच अच्छा. करतील, पण बरं बरं. तो लिहिण्याची पद्धत द वेगळी जो आहे. आहे ना तो हा व मोठा पण लिहितो हे आणि द छोटा लिहितो. सायंटिफिक आहे. पण जो सर असेल तर टेक्निकली वच मोठा असायला पाहिजे. द आपण अर्धा उच्चारतो आणि व पूर्ण उच्चारतोय. ते ऍक्च्युली त्याच्यामुळे त्यांचं ते बरोबर तसंच आहे. लिहितात, द छोटा लिहितात आणि व मोठा लिहितात. ऍक्च्युली हा त्यांचं बरोबर आहे. हो बरोबर आहे ते, ते पण आपण हा. तसं लिहित नाही तिथे. नाही मी आता सांगितलं फरक म्हणून हा सांगितलं. ते हा सगळ्यांचं त्यांच्यासाठी व्हॅलिड आहे, पण हो नाही ठीक पद्धती आहे. वेगळ्या आहेत पद्धती वेगळ्या सांगितलं. आहेत. हो करेक्ट. आणि शिवाय त्यांचा जो अर्धा जो होतो ना तो कधी कधी त्याचा इवन म्हणजे वेलांटी वगैरे ते म्हणजे वेगळंच दिसतं. म्हणजे तुम्ही बर. व्यवस्थित नाही शिकला तर हा तुम्हाला हा. कळणारच नाही ते. म्हणजे ओके आपला ओके. चा व छोटा आणि द दोघांचे आकार सेमच आहे तिथे, पण हा जेव्हा हा. तो कन्नडामध्ये जातो तेव्हा व छोटा व वेगळा दिसतो किंवा बरं. छोटा द वेगळा दिसतो. बाराखडी शिकायला पाहिजे खूपच त्यांची वेगळं जातं. एकदा. डायव्हर्शन होईल. कम बॅक. मी सांगितलं म्हणजे नाही, व्हेरी इंटरेस्टिंग आहे, ते वेगळंच आहे चांगलं जरा. आहे चांगलं आहे मजेशीर आहे. ओके. तरी पण सगळ्यांचा बेस संस्कृतच आहे. हो सगळ्या बेस हा संस्कृतच आहे, एकदम हा क्लिअर आहे, तरी काही हा डाऊट हा. नाही आहे. साऊथ इंडियन आणि भाषांमध्ये इव्हन ते जास्त क्लिअर. कन्नड बातम्या ऐकल्या ना, हो कन्नड न्यूज आहेत त्यांच्यात खूप संस्कृत आहे. म्हणजे ज्याला हो संस्कृत साधारण कानावर पडलंय ना त्याला त्या बातम्या कळू शकतात. हो. सकाळी तुम्ही 2-3 वेळा लागतात ते. 7:15 डीडी बिहारवर लागतं किंवा 7:45ला डीडी सह्याद्रीवर लागतं आणि 6:30 वाजता मला वाटतं डीडी न्यूजवर लागतं. संस्कृत बातम्या लागतात त्या ऐकत जा. म्हणजे पूर्ण जरी नाही कळलं तरी बरेचसे शब्द कळतात आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे उच्चार करतात, कसं ते शब्दरचना करतात. काही काही शब्द खूप अवघड असतात पण चांगलं आहे त्यांचं, ते भाषा पण छान असते. आणि शनिवारी रात्री संध्याकाळी 7:30 वाजता आणि रविवारी सकाळी 7 वाजता त्यांचं ते एक वार्तावली नावाचा कार्यक्रम असतो. त्यामध्ये पण ते संस्कृतमधल्या बऱ्याच गोष्टी असतात. कुणीतरी एक गेस्ट असतो, त्याचं काही मुलाखत असते, काही एक गीत असतं एक, असं चांगला असतो. मी एका वेळा टाकीन ग्रुपवर तुम्ही ते. ओके. आता आपण आहोत इथे सर 8व्या. नंबर 7 आहे ना, हा सर नंबर 7 आहे त्यात तुम भोजन नहीं कर रहे. इथे तुम ही एकच व्यक्ती एक वचन आहे, पण आपण इथे युयम घेतलंय मराठी करून. हे किम 7वं का? किम यूयम भोजनम हा करिष्यथ तर त्याचं हा कारण ऍक्च्युली ते
हा तुम आहे ना, म्हणजे तो एकच व्यक्ती आहे, कोणीतरी एकवचन आहे. हा आणि हा इंग्लिश मध्ये पण डू यू, ते तर ठीक आहे. इंग्लिश क्या तुम भोजन नाही कर रहे, मराठीमध्ये पण इथे तुम्ही घेतलं त्यांनी, आता माहित मराठीत नाही. आदरार्थी एकवचन असतात मराठीमध्ये. आता हे कसं गृहीत धरण्यावर आहे. मग तुम्ही युएमच्या वेळी ते मग इथं आपण याला बदलून घेऊ. तुम्ही टाकता बदलून त्याला युएम ऑब्लिक की दोन्ही पण टाकू आपण. युएमच्या ऐवजी ते मग पण परीक्षेत हिंदीच फॉलो करायचं आहे ना, हिंदी प्रमाणे जायचं. परीक्षेत हिंदी आणि फॉलो हिंदीमध्ये करायचंय. पुन्हा कन्फ्यूज वाटलं तर इंग्रजी हा, बघायचं. ओके. हम्म? हा, कारण हा ऍक्च्युली हिंदीत पण ते क्या आप अनेक वचनासाठी पण ते आपच वापरतात आणि आदरार्थी पण आपच वापरतात. हम्म. ठीक आहे. असं होऊ शकतं. न करोशी होईल ते. न करोशी. न आहे ना. हा. किम त्वम भोजनम न करोशी असं. येस. ओके. आता गोलेकर साहेब. हो. घरात वडील भोजन करीत आहेत. पिताजी घर पर खाना खा रहे हैं. गृहे जनकः भोजनम करोति. घरात म्हणून गृहे केलंय. जनकः कर्ता, भोजनम कर्म, करोति त्याचं क्रियापद. राईट. सिंपल. ओके, थँक्यू. रत्नप्रभा पोहेकर मॅडम. उत्कृष्ट वस्त्र. रत्नप्रभा पोहेकर मॅडम आहेत का? हो हो हो. हो. कृष्ण का वस्त्र पीला है. कृष्णस्य वस्त्रम पीतम अस्ति. एकदम सोपं आहे. हा, कृष्णस्य म्हणजे कृष्णाचं वस्त्र पिवळं अस्ति म्हणजे आहे. आहे. हा. कृष्णस्य षष्ठी, वस्त्रम हे नपुसकलिंगी, म्हणून पीतम हे सुद्धा नपुसकलिंगी आणि अस्ति. सिंपल वाक्य. पुढचं वाचता का तुम्ही? एकदम सोपं आहे ते. हो, वाचते. वो वहां क्या कर रहा है. तत्र किम करोति. सह तत्र किम करोति. सह म्हणजे तो, तत्र म्हणजे तिथे, किम म्हणजे काय, करोति करतो. आता घरी काय करायचं, तुझे पुस्तक असेल ना. बरं, पुस्तक नाही का, मी पुस्तक टाकतो उद्या ग्रुपवरती. त्याच्यामध्ये उत्तरं नाही आहेत, हे फक्त प्रश्नच आहेत. हे प्रश्न बघायचे आणि आपण कोणतं जमतं आणि कोणतं जमत नाही हे करून बघायचं सगळ्या पाठांचं. म्हणजे आपल्याला काय जमतं काय जमत नाही, मग आपल्याला पुन्हा विचार करता येतो काय करायचं ते. नाही जमलं विचारायचं. ओके, थँक्यू. जय मला मॅम. मैं वहां कुछ नहीं करूंगा. अहम तत्र किमपि न करिष्यामि. अहम उत्तम पुरुष एकवचन, तत्र तेथे अव्यय, किम अपि काही, काहीही, न अव्यय आणि करिष्यामि भविष्यकाळ क्रियापद. हा, भविष्यकाळ उत्तम पुरुष एकवचन. सॉरी, उत्तम पुरुष एकवचन. थँक्यू. अश्विनी ताई. अहम तत्र किमपि न करिष्यामि. आय मीन मी तेथे काही करणार नाही. ओके. अहम तत्र, तुम्ही माझ्या बरोबर, अच्छा, तुम्ही माझ्या बरोबर चालणार नाही.
नाही, हाँ तुम्ही माझ्या बरोबर चालणार नाही काय? हाँ, क्या यूयम तुम मेरे साथ मया नहीं चलोगे? हाँ नाही यूएम. चलोगे. आता तुम्ही यूयम तुम्ही मया आहे म्हणून त्याने तुम्ही म्हणजे आता काय होतं यामध्ये की हम्म, मराठी हम्म, मधलं तुम्ही आणि हिंदी मधलं तुम हे थोडं कन्फ्युज होऊ शकतं. हम्म, त्यामुळे दोन्ही हम्म. तयारी ठेवायची आपण, युएम किंवा तमची. हा, अच्छा. तुम्हीच्या ऐवजी ते- युएम आला इथे. माझ्या हा. बरोबर मयासह, मया ही तृतीया ब- अहमची. हम्म, मयासह माझ्या हम्म. बरोबर न पुढे आग काय लिहिलंय? आगमिष्यथ 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 किंवा चलिष्यथ. हा चलिष्यथ पण चालतात, चलती म्हणून चलिष्यथ. चलिष्यथ आणि किम येणे आगमिष्यथ म्हणजे येणे. आगमिष्यथ म्हणजे येणे. थोडा अर्थ वेगळा आहे त्याचा. चलण्याकरता पाहिजे हम्म, तर चलिष्यथ होतं, पण आगमिष्यथ हे हम्म. पण योग्य आहे. आणि जर इथे त्वम अच्छा. करायचं झालं तर त्वम मयासह न न आगमिष्यथ हा मया सह न आगमिष्यसी किम आगमिष्यसि. हा किंवा चलिष्यसी किम. हा ओके. पद्मजा मॅम. हो सर. तेरा ते हो. माझ्यासह तेथे येतील. हम्म, क्या वे मेरे साथ यहाँ आएंगे? हम्म. माझ्यासह साठी मया मयासह सह असल्यामुळे ही पुन्हा तृतीया. तृतीया. हो. तत्र म्हणजे हम्म, तेथे हम्म. आणि ते गमिष्यन्ति. ते, हा. त्याच्यासाठी पुन्हा तेच आहे आगमिष्यन्ति म्हणजे आगमिष्यथ. येणार नाहीत. हे भविष्य काळातलं आहे आगमिष्यन्ति. हम्म. आता ह्याचा कुठलं रूप आहे ते नाही सांगता येत आहे मला. नाही, भविष्य काळच आहे तो. नाही हो रूप पण रूप म्हणजे काय? संती नाही म्हणजे कुठला पुरुष आणि किती वचन. आता ते इथं पुन्हा तोच प्रश्न जो वरती आपण डिस्कस करत होतो की ते म्हणजे अनेक वचनी आहे का म्हणजे आदरार्थी आहे. नाही बहुवचन आहे, बहुवचन. अनेक विल वचनी हे आहे. इथे आहे ना, हे विल दे. विल दे. विल दे. हा हा म्हणून बरोबर वचन आहे. बरोबर आहे. आणि जेव्हा संस्कृत मध्ये आपण ते म्हणतो त्यावेळेला ते हे बहुवचनच आहे. म्हणजे आपल्याला कसं वाक्य येणार, हे येणार आहे, इंग्रजी मधलं येईल आणि नाही हिंदी मधलं येईल. मग आपल्याला ती ठेवा हो इथे ठेवा बरोबर आपल्याला आहे. किंवा आपण ते घ्यायचं का सह घ्यायचं. काय करायचंय. म्हणजे येस सह जर घेतलं तर मग बरोबर. अर्थ वेगळा होईल. मग हे वे म्हटलं ना, हो हिंदी मधलं वे म्हणजे हा बहुवचन आहे, हा इंग्रजी मधलं दे म्हणजे बहुवचन आहे. मग ते येईल. मग हे माझ्यासह म्हणजे बरोबर. मयासह, तत्र, मग पुढचं हे येस आगमिष्य. येस सर. तिथे किम आवश्यक आहे का? किम नाही का तिथे? मला दिसत नाही समजा. हा पाहिजे तिथे किम पाहिजे. नुसतं प्रश्न टाकला. हा. इथं सुरुवातीला येईल का ते किम नाही, ते सुरुवातीला मयासह तत्र सुरुवातीला घ्या किंवा शेवटी. शेवटी. सर मला अजून कन्फ्युजन आहे. हा ते 12व्या वाक्यामध्ये शेवटी किम लिहिलंय तर मग ते चालतं. शेवटी घ्या किमचं किंवा जे आहे सुरुवातीला घ्या, काही नाही. नाही सुरुवातीला जर किम घेतलं तर अनुस्वार येतं पण लास्टला घेतलं तर हलंत हा मग यायला पाहिजे का त्याला? करेक्ट. राईट. ओके, हे वाचाल सुनंदाताई. अजून कोणी राहिलंय का अजून? याने वाचलं नाही अजून? हा मी सुंदर. वाचते सर. हाँ, तुमचा विद्यार्थी शाळेत गेला काय? क्या आपका छात्र स्कूल गया? युष्माकं छात्रः पाठशालां गतः किं? तव छात्रः विद्यालयं गतः किं? आता इथे दोन्ही पण वापरले नाही. युष्माकम पण घेतला आणि तव पण घेतला. म्हणजे हे बहुवचनी असेल तर युष्माकम तुमचा म्हणजे अनेकांचा, आणि तव म्हणजे तुझा. जर तिथं शाळेला विचारलं तर एका मुख्याध्यापकाला, तर मुख्याध्यापक ही सगळ्या शाळेला रिप्रेझेंट करतो म्हणून युष्माकम छात्र. आणि मग इथे जर एकटा असेल तर तव छात्र. हे दोन्ही प्रकारे असं आपलं का कन्फ्युजन झालं तर दोन्ही प्रकारे असं वाक्य टाकायचं. तुम्ही ह्या परीक्षेत पण असं बऱ्याच लोकांनी केलं होतं की जिथं कन्फ्युजन वाटेल त्यावेळेला दोन्ही प्रकारची वाक्य त्यांनी टाकली होती.